कितीतरी मुली माझ्याकडे येतात आणि म्हणतात आम्हाला एवढं वजन व्हायला पाहिजे. का? कारण ह्या नटीचं एवढं आहे. सो त्या नटीचं असेल ना, पण तुला ते वजन त्या नटीसाठी कमी करायचं आहे का स्वतःचं तब्येत राखण्यासाठी करायचं आहे, हा विचार कर. बरोबर. वजायना टाईटनिंग होऊ शकते एकदा ओव्हर द टाईम. जे महिला आहेत आता बऱ्याच असतात त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा ऑइल्स आणि हे ते सगळं वापरले जाते. तर तो गैरसमज एक आपल्याला दूर करायचा. वजाना टायटनिंग का करतात हे लक्षात घ्या. 2-3 कारणासाठी करतात. एक म्हणजे जर का लग्ना अगोदर माझे शारीरिक संबंध आलेले असतील तर थोडासा योनिमार्ग मोठा होतो. तर अशा वेळेला लग्नाच्या अगोदर काही मुली माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला वजायना थोडा टाईट करून पाहिजे. त्याच्यासाठी काही ऑपरेशन करून आपल्याला करता येतो. त्याचबरोबर समजा डिलिव्हरी झाली आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाली, अशा वेळेलाही वजानाचा आकार थोडासा मोठा होतो. त्यावेळेला काही महिला येतात आणि त्यांचं आपण ऑपरेशन करून वजानाचा आकार थोडासा कमी करू शकतो. आपण का करतोय हे पहिलं लक्षात घ्या. जर का तो वजाना इतका लूज पडलाय की जेणेकरून आपल्याला शारीरिक समाधान मिळत नाहीये, आपल्याला त्या संबंध आल्यावरती ते घर्षण न झाल्यामुळे जर का बरं वाटत नाहीये, तर त्याच्या वेळेला हे असं ऑपरेशन करणं हे माझ्या मते क्वाईट योग्य आहे. परंतु केवळ माझ्या अगोदर संबंध आलेत आणि माझ्या बॉयफ्रेंडला कळू नये म्हणून मी जेव्हा टाईटनिंग करतो त्यावेळेला होतं काय, तर मला आनंद मिळण्याच्या ऐवजी त्या ह्याच्यानी मला त्रासच जास्त होतो, स्टिग्मा बसून जाणार. एक्झॅक्टली. सो त्यामुळे आपण का करतोय हे जाणीव करून घ्या. पण कुठलंही मलम लावून, मालिश करून, चोळून किंवा काही वेगळे विचित्र गोष्टी करून हे वजाना टाईट होत नाही. हां, काही व्यायाम असतात जे आपण करू शकतो, त्यांनी धोका काही होत नाही, पण त्याच्यानी इतकं वजाना लूज होतो का, की तो लूज असतो टाईट होतो का, तर फार होत नाही. बरं. ओरल सेक्स योग्य आहे की अयोग्य? कारण समाजामध्ये असे एक मिथ्स आहेत की ओरल सेक्स केल्यामुळे ओरल कॅन्सर वगैरे होऊ शकतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा सेक्स मला अयोग्य वाटत नाही. बरं. तो अयोग्य कधी होतो? जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या संमतीशिवाय करता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ओरल सेक्स घेतला, एनल सेक्स घ्या, हे जर का तुमचा पार्टनर तयार असेल तर जरूर करा. पण तो करताना काही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या पार्टनरला जर का काही इन्फेक्शन असेल, मग योनिमार्गाचं इन्फेक्शन असेल, लिंगाचं इन्फेक्शन असेल, काही इतर आजार असतील जसं सिफिलिस आहे किंवा HIV आहे, बरोबर, तसं जर असेल तर मग आपल्याला त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जर का पार्टनरला काही आपल्या गुप्तांगांवरती जखम झालेली असेल, काही इन्फेक्शन असेल, तर मी जर का ओरल सेक्स किंवा एनल सेक्स केला तर नक्कीच मला त्रास होणार आहे. सो ह्या कुठल्याही वेगळ्या गोष्टी करताना व्यवस्थित ज्ञान घेऊन त्या जर गोष्टी आपण केल्या तर आपण आपल्या शरीरावर आणि मनावरती इतर आघात करण्यापासून वाचतो. तुम्ही जसं म्हणलात की ओरल सेक्स केल्यावर कॅन्सर होतो, कॅन्सर होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय की मला वेगवेगळे इन्फेक्शन्स होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये HPV इन्फेक्शन होऊ शकतं, काही व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतात, फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. आणि त्याचं जर का मी काळजी घेतली नाही तर मग तो सेक्स कधीच चांगला नसणार ना. बरोबर. सो त्यामुळे आपल्याला कुठलंही संबंध ठेवताना त्याच्यापासून आपल्याला काय अपाय होणार आहेत हा विचार पहिला करायचा आहे.